देशमुख काँग्रेस स्टाईलने धीरज देशमुख निलंग्यात महारॅलीत। निलंग्याच्या जनतेने ठरवले, मत आशीर्वादाचा वारा आता काँग्रेसच्या बाजूने फिरलाय। गेल्या 9 वर्षात निलंगा शहराचा विकास सत्ताधारी भाजपाने केला नाही, त्यामुळे जनता जनार्दन भाजपावर प्रचंड नाराज असून जनतेचा रोष सत्ताधारी भाजपावर जाहीरपणे जनता व्यक्त करत आहे। त्यामुळे जनतेने ठरवलंय, यंदा काँग्रेसच्या पाठीमागे जनआशीर्वाद जनतेने देत काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने वारा फिरलाय, अशी प्रतिक्रिया माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या आयोजित महारॅलीत मिळत असलेल्या जनतेचा प्रतिसाद पाहून दिला आहे। काय म्हणाले धीरज विलासराव देशमुख, ऐका। निलंगा शहरामध्ये निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लातूर जिल्ह्याची बुलंद तोप आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरजभाई देशमुख या ठिकाणी आलेले आहेत। अक्षरशः तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ही जी गर्दी बहुगर्दी पाहायला मिळते, तर फक्त विलासराव देशमुख साहेबांची पुण्याई आणि दोन्ही बंधूची जे संपर्क आहे, जे लोकांमध्ये ते प्रेम आहे, त्या दिसून येतोय। आज काँग्रेसच्या वतीनं शेवटचा दिवस आहे आणि प्रचारासाठी तुम्ही आलेले आहेत, काय वाटतं? अतिशय सकारात्मक वातावरण आहे। निलंगेकरांनी आता ठरवलेलं आहे की ह्यावेळेस निलंग्यामध्ये काँग्रेसला एक हाती सत्ता देणं गरजेचं आहे। जे प्रश्न अनेक वर्षापासून नागरिकांना भेडसावत होते, ते प्रश्न सोडवण्यासाठी एक काँग्रेसचाच एकमेव पर्याय आहे आणि ही सगळी दडपशाही हुकुमशाही मिटवण्यासाठी निलंगेकरांनी आता काँग्रेसचा पर्याय निवडलेला आहे। आता फक्त 20 तारखेला मतपेटीवर बटन दाबून आणि 21 तारखेला विजयाचा गुलाल हा आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचाच राहील। 2 डिसेंबरला निवडणूक होणार होती आणि ते पुढे ढकलण्यात आली। आता 20 डिसेंबरला निवडणूक जाते, का कसं बघता? निवडणूक आहे पण भारतीय जनता पार्टी त्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळं त्यांच्या यंत्रणांना हाताशी धरून ते काय काय करतात देशामध्ये हे लोकांना जाणून आहेत। पण लोक 20 तारखेला देखील जे 2 तारखेला करणार होते तेही 20 तारखेला करणार आहेत आणि काँग्रेसला बहुमताने विजयी करणार आहेत। आजचा मिळत असलेला प्रतिसाद कसं पाहता याच्याकडे? अतिशय सकारात्मक आहे आणि मोठी जबाबदारी आहे। आमचे सगळे नगरसेवक, आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार निवडून येतील त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी हा जनसंवाद आहे। हे सांगतोय, आम्ही तुमच्याकडे विश्वासानं बघतोय, आम्ही तुमच्या मागे आमच्या मताची ताकद उभी करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये येत्या 5 वर्षामध्ये निलंगा हा नवीन एक मॉडेल शहर म्हणून उभारेल याची ग्वाही देतोय। शेवटचा प्रश्न, देशमुख स्टाईलमध्ये निलंगेकरांना आपण काय मतदारांना आव्हान करा? मतदारांना मी काँग्रेसच्या स्टाईलमध्ये सांगतो, निलंग्याने ठरवलंय, वारं काँग्रेसच्या बाजूनं फिरलंय, एवढंच सांग। ते होते ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरजभाई देशमुख असं म्हणाले की निलंगाचा वारा फिरलाय आणि काँग्रेसच्या वतीनं लोक आणि जनता ही पाठीमागे आहे, त्यामुळे निश्चित विजय आपला होईल अशा पद्धतीने विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय। मी असलम जारेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।